नमस्कार मंडळी. तर आपण आलेलो आहोत दिल्लीमध्ये आणि पहिल्यांदाच दिल्लीमध्ये आल्यावर आपण आलो आहोत हुमायूं टॉम्बला, ज्याचं तिकीट आहे 40 रुपये एंट्री. बघूया चला आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतं. तर मी तुम्हाला थोडी हुमायूंबद्दल माहिती सांगते. हुमायूं म्हणजे बाबर आणि माहम बेगमचा मुलगा होता, ज्याचा जन्म 6 मार्च 1508ला काबूलमध्ये झाला होता आणि त्याची डेथ झाली होती 27 जानेवारी 1556ला दिल्लीमध्ये. आणि हे जे हुमायूं टोंब आहे ते बांधलेलं आहे 1570मध्ये आणि भारतामधलं पहिलं गार्डन टोंब आहे हे. आणि हमीदा बानू बेगमने हे बांधलेलं आहे. आता जिथून आलो होतो ते होतं आपलं हलीमा गेट. हे एक असं विशाल गेट आहे असं लिहिलेलं आहे. ते तुम्हाला जसं माहिती जे नवीन नवीन येईल ते त्याची माहिती देत जाईल मी जेवढी असेल माझ्याकडे. तर हे आहे हलीमा गेट. एक प्रशस्त गेट एंट्रीसाठी यूज करत होतं. इथे तुम्हाला माहिती पण भेटून जाईल. हे बघा हे लिहिलेलं आहे इथे. एकदम मस्त असं वातावरण आहे, थंडगार. एवढ्या दिल्लीमध्ये इतकी गरमी आहे तरी इथलं वातावरण एकदम मस्त असं आहे. तर सगळ्यात पहिले आपण हुमायूं टोंब पाहून घेऊया. कोणच्या कुठल्या डायरेक्शनला आहे इथे असं खांबावर लिहिलेलं आहे. तर आपण सरळ जात आहोत जिथं आपल्याला जायचं हुमायूं का मकबरा. अजून बरंच काही आहे इथे पाहण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण मेन आपलं जे आहे हुमायूं का मकबरा पाहून घेऊ. तुम्ही थोडं दुपारच्या वेळेला येऊ शकता. आता आम्ही एकदम उन्हाच्या टाईमला आलेलो आहोत. तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे चालू राहतात. बरंच ऊन आहे आपल्या दिल्लीला, असं डोळ्यावर वगैरे पूर्ण चमकतं आहे. पण तरी झाडं वगैरे असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. वातावरण तर थंड आणि शांत आहे मेन म्हणजे. आणि चला आता स्टार्ट होत आहे आपलं हुमायूं टोंब पाहूया आपण. इथं आहेत आपले मोदीजी. यावर्षी मोदीजी निवडून येतील का नाही सांगा बरं. इथं पाण्याचं वगैरे पण आहे सुविधा, वॉशरूमची वगैरे पण सुविधा आहे. बरेच फॉरेनर्स पण आहेत इथे. पूर्ण लाल दगडांनी असं हे काम आहे. इथे तुम्हाला पूर्ण माहिती भेटते हुमायूं बादशहाची वगैरे. त्याचं ड्रीम काय होतं याचं सगळी डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे. जरी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला वाचायला ती भेटून जाईल. तुम्हाला माहिती भेटते की हे जे आपलं आहे ते कसं बांधलेलं आहे हुमायूं का मकबरा. हजरत निजामुद्दीन औलिया की बरकत म्हणजे त्यांचे कब्र नाही, त्यांचं बरकत म्हणजे कसं त्यांचं ते वाढत गेलं. आणि खाली जे आहेत त्या टोंब आहेत म्हणजे सेंच्युरी वाईज वेगवेगळ्या कोण कशात बांधल्यात त्या आहेत. आणि ही जी आहे ते हे जे दिसायला ना हे जुनं आहे दिल्ली आपलं. आणि इथं आहे हे जाली की माया. ओके, तिथं एक पाल पण आहे. दिव्य प्रकाश इथलंच आहे नाही तर सेम अशा प्रकारचंच आहे पण थोडंसं डिफरंट आहे. आणि इथं माहिती भेटते आपल्याला हुमायूं के टोंबची मेन जे आहे ते. तर हुमायूं का मकबरा जवळपास 50 मीटर उंचीचा आहे. आणि हे त्याचं जे शिखर आहे ना ते तांब्यापासून बनलेलं आहे. इथं ना आपल्याला त्याची एक रफ त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि हे 6 मीटर उंचीचं आहे. आणि जवळपास ते 4000 वर्गमीटर एवढं आहे पसरलेलं. आणि हे इथं तुम्हाला हे रफ स्केल आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही. म्हणजे एवढं आहे हुमायूं का मकबरा जे आहे ते आपल्याला एवढा फिरायचा आहे. आणि याच्यातही आतमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील. हुमायूं का मकबरा ना 1572ला बांधला होता. इथे तुम्हाला ताजमहल दिसतो. ताजमहल 1632 ते 43मध्ये बांधलेला आहे. इथं आहे जहांगीर का मकबरा जे आहे 1628 ते 38मध्ये बांधलेला आहे. त्याच्यानंतर अकबर का मकबरा हे आहे 1613ला बांधलेला आहे. आणि इथं आहे बाबरचा टॉम्ब जे की 1530ला बांधला आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीची माहिती भेटते की कसं त्यांनी डोम बांधला आहे, आतमधले कन्स्ट्रक्शन वगैरे कसं केलेलं आहे. आणि हे जे आहे दुसरी साईड आहे जिथे तुम्हाला हुमायूं का मकबरा मेन कसा बांधला आहे ते तुम्हाला कळेल. सगळ्या गोष्टींची माहिती आहे. जे खुदाईमध्ये काही अवशेष भेटलेले आहेत ते इथे ठेवलेले आहेत त्यांनी. हे पूर्ण मॅप.
कसं खुदाईमध्ये वगैरे हे सापडलं, ह्याच्यात हे म्हणजे टॉम तर होता, पण त्याच्यामध्ये खुदाईमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी कशा सापडल्या त्याची पण तुम्हाला इथं माहिती भेटून जाते. प्रत्येक स्ट्रक्चरची आपल्याला इथे चांगल्या प्रकारे माहिती भेटते. इथे गार्डन जे आहे ना, त्या गार्डनबद्दल इथे माहिती लिहिलेली आहे की पहिले कसं होतं. 1997 ते 2003मध्ये भयानक चांगलंच खराब दिसतं आहे आणि बाकी आता हे 2003पासून याची सुधारणा चांगली केलेली आहे आणि हे आता असं आहे. तर हे आहे हुमायूं टॉम. इथे जवळपास 150 कबरी आहेत, म्हणजे जे मेलेले आहेत त्यांचे कब्र आहेत इथे. आणि जवळपास पूर्ण त्यांची जी फॅमिली होती हुमायूंची, त्यांच्या टोटल ग्रेव्ज म्हणजे कबर तुम्हाला इथेच भेटेल. त्याची माहिती पण तुम्हाला इथे भेटेल, तुम्ही वाचू शकता आरामशीर. आणि हे हुमायूं टॉम्ब आहे जवळपास 30 एकरमध्ये पसरलेलं आहे. एकदम असं प्रशस्त असं आहे. गार्डन पण खूप मस्त आहे, छानपैकी मेंटेन केलेलं आहे. तुम्हाला माहिती भेटते. आणि हे जे टोम आहे ते 1565 ते 1572च्या मध्ये बांधलेलं आहे. त्यांच्या हमीदा बेगम त्यांची ॲक्च्युली आपला हुमायूं टोम एकदम मस्त असा. तर आतमध्ये पाहून घेऊया आपण. भरपूर ऊन आहे ज्याच्यानं फोन पण ओव्हरहीट होत आहे माझा चांगलाच. अशा भरपूर पायऱ्या चढून आपल्याला जायला लागेल हुमायूं टोम पाहायला. हे एक चबुतऱ्यावर बांधलेलं आहे, त्याच्यामुळे चबुतरा म्हणजे आपण जे म्हणतो ना आपला ओटावर बांधलेलं आहे हे. आणि हे मेन वरची साईड एकदम मस्त असा हा आहे हुमायूं टोम्ब. इथं आहे त्यांची कब्र. ह्याच्यामध्ये ना हुमायूंची कब्र पण आहे, त्याच्यामुळं त्यांची जी बेगम होती, जी बायको होती बेगम म्हणजे, त्यांनी ही बांधलेलं आहे. त्याच्या कब्रवर पूर्ण बांधलेलं आहे. आणि काय हे पण सगळ्या कब्रच आहेत तिथं बाहेरच्या. आणि याच्यावर लिहिलेलं आहे की ती कोणाची कब्र आहे, त्याची काही तेवढं लक्षात तर येत नाही आहे. बरेच तुम्हाला कपल पण बघायला भेटते. कन्स्ट्रक्शन जवळपास सारखंच आहे. हे चारही साईडनं जवळपास सगळं कन्स्ट्रक्शन सेम आहे. बाजूला पाहू शकता तुम्ही वेगवेगळे ठिकाणं पण आहेत तिथे पाहण्यासारखे आपल्याला. तपत्या उन्हात आम्ही फिरत आहेत हुमायूं कब्र. तर इथून आहे एंट्री. मध्ये तुम्हाला जर कब्र वगैरे बघायची असेल तर त्याची एंट्री आहे इथून. आपण इथूनच आलो होतो ना? हो तिकडून आलतो आपण. नाही इथून आलो. मध्ये थोडी आलतो आपण, तिकडून समोरून आलतो ना एकदम. तरी बॅक साईड जी आहे ही बाहेर जी एकच आहे ती आहे हुमायूंची कब्र. तुम्ही इथलं पाहू शकता. इथलं काम थोडंसं वेगळं आहे एकदम. जाळी जी आहे म्हणजे खिडक्यांच्या ज्या जाळ्या आहेत एकदम नक्षीदार अशा आहेत. आणि इथे वर काय बांधलं आहे त्याला माहीत नाही ॲक्च्युली मला काय म्हणतात. आणि वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळ्या जणांचं तुम्हाला कब्र आहे. आपल्याला नावं नाही समजणार, जेवढे माहिती आहे तेवढे. इथे पण आहे, इथे पण काही जणांच्या मे बी त्यांच्या फॅमिली मेंबर्सच्याच असतील. फॅमिली मेंबर्स जे होते ते इथे आहेत 3 जणांच्या. जवळपास सगळं कन्स्ट्रक्शन सेम आहे आतून बाहेरून. फक्त असं आहे की हे पांढऱ्या आणि हुमायूंच्या टोममध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सगळ्यांचे कब्र पाहायला भेटतील. सॉरी माफ करा. तर ही इथे जे आता पाहिजे आता माझ्या मागे जे आहेत ना इथे आहेत, पण याची लँग्वेज आपल्याला समजणार नाही आहे. उर्दू लँग्वेज आहे. जर तुमच्यासोबत कोणी उर्दू लँग्वेजचं असेल तर तुम्हाला ही लँग्वेज समजून जाईल. आणि 4-5 खोल्या आहेत, त्याच्यामध्ये एक कब्र आहे. आणि जी मेन हुमायूंची जी आहे त्यांची एकच बाहेर आहे. बाकी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या पण.
आतून बाहेरून कन्स्ट्रक्शन जवळपास सेम आहे, फक्त एवढाच फरक आहे की हे पांढऱ्या आणि लाल कलरच्या दगडांनी बांधलेलं आहे. बाहेरून पूर्ण लाल कलरच्या दगडांनी दिसतं तुम्हाला आणि आतून जे आहे ते मिक्सअप आहे. एक्झिट पॉईंट एकदम नक्षीदार असं काम आहे हे. वरचा घुमट तुम्ही पाहू शकता, एकदम नक्षीदार कामड बांधलं. ह्याची पण माहिती आपल्याला बाहेर दिलेली होती. तर हे आहे हुमायूंचं टॉम्ब आणि जसं खाली आपण वाचलं तसं हे आहे वरचं जे एक शिखर होतं हे फक्त आहे तांब्याचं. बाकी जे सगळं बांधलेलं आहे ना ते सगळं आहे लाल दगडांनी आणि पांढऱ्या दगडांनी बांधलेलं आहे. आणि हा खाली जाण्याचा वापस मार्ग तिकडल्या साईडनं पण आपल्याला येता येतं आणि इकडल्या साईडनं पण येता येतं. इथे आहे अब्दुल रहीम खान यांची टोंब. माहीत नाही ती आहे की नाही, कारण की जसं लिहिलं होतं मला, जसं ऑनलाईन भेटलं तसं मी तुम्हाला सांगत आहे. ऑफलाईन तर तिथं काही लिहिलेलं नाही आहे आणि बरंच मोठं असं आहे, त्यामुळे बाहेर तर फिरणं होत नाही कारण ऊन एकदम कडक आहे. हे पण बहुतांश कोणाचा तरी राहण्याचं वगैरे किंवा टोंबच असेल एखादी. तर आता जे आपण पाहत आहोत ते आहे रेड बाबर टोंब, म्हणजे बाबरची कब्र. इथे बाबरची कब्र त्यांनी बांधलेली आहे. कडक ऊन आहे भावांना. दिल्लीला फिरायला तर आपण हुमायूं टोंबमध्ये आणि मस्त कडकाचं ऊन आहे दिल्लीला. आपल्या महाराष्ट्रापैकी ते इथलं ऊन आहे ना ते सनसन लागतं. आपल्यासारखं आपलं नांदेडसारखं तरी ऊन नाही आहे, ते ऊन एकदम चमकत आहे. इथे पण एक मकबरा आहे. 2 लोगों के साहित्य में अफसरनामा के रूप में निरूपित किया गया है, जिसका आशय है अधिकार. जे काहीतरी हे पण एक मस्जिद सारखंच आहे. त्याला कडाक्याचं ऊन आहे बाबा दिल्लीला खरंच. एवढं काही बघण्यासारखं नाही आहे, पण ठीक आहे, आपण आलो आहे एकदाच येतो, त्यासाठी आपण हे पाहू शकतो. जवळपास सगळीकडे तुम्हाला कबुतराचे वगैरे पंख भेटतील पाहायला. आणि हे अशा आहे 2 जणांचं अधिकारासाठी काहीतरी बांधलेलं आहे असं तिथे लिहिलं होतं. आणि मागे पण काहीतरी आहे आपल्याला पाहण्यासाठी. पाहूया मागे काय भेटतं ते. मंडळी, तुम्ही जेव्हा पण कुठे फिरायला येतं ना, अगोदर थोडासा एक प्लॅन राहू दे. स्पेशली जर दिल्लीला येत असाल ना तर एक प्लॅन ठेवा की कोणत्या टाईमला कुठे काय फिरायचं आहे. डिस्टन्स वगैरे काढून घ्या. आम्ही ऑलरेडी प्लॅन केलेला आहे, काही डिस्टन्स हे काढून घेतलेले आहेत. भयंकर असं ऊन आहे दिल्लीला. हे मधून असं आहे, एकचा हे मागचा एरिया आहे. आता इथून आपण एक्झिट करणार आहोत. बऱ्याच देशामधून इथे वेगवेगळ्या देशामधून इथे बरेच टुरिस्ट येतात. आपल्या इंडियामध्ये बरेच टुरिस्ट पॉईंट आहेत, पण आपल्याला आपल्या भारताची कदर नाही आहे. एंट्री केल्याच उजव्या साईडला तुम्हाला ईसा खान गार्डन टॉम्ब भेटते. बाहेरून असं आहे आणि मधून पूर्ण दगडांनी बनलेलं आहे वेगवेगळ्या. तर ही आहे ईसा खान टोंब यांची. आतमधून अशी आहे, अष्टभुजा आहे म्हणे ही, म्हणजे 8 कोंटे असलेली आहे. आणि हुमायूंच्या मकबराच्या 20 वर्ष अगोदर ही बांधलेली आहे. पूर्ण छोटे छोटे मार्बल्स वापरून वर वेगवेगळ्या कलरचे बांधलेले आहेत. खालून मात्र ही सेम आहे. चालून मात्र आता दम आलेला आहे बाबा, कारण की बरंच मोठं आहे. 30 एकर म्हणजे काही छोटा नाही आहे. चांगलंच, आणि ऊन कडकता असल्यामुळं चांगलंच घाम वगैरे येत आहे भरपूर प्रमाणात. तरी अजून बरंच राहिलं आहे. तर मंडळी, हे होतं आपल्या शेवटचं पॉईंट जे आपण पाहून आलेलो आहोत. आणि तुम्हाला एक असा पूर्ण व्हिडिओ वाटला हे नक्कीच सांगा. अजून दिल्लीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत आपण, त्याचा व्हिडिओ लवकर चॅनलवर येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.